तुम्हाला जर तुमचं आरोग्य एकदम फ्रेश चांगलं व शरीरातील उष्णता, रक्ताभिसरण, बीपी, शुगर किंवा कोणतेही आपल्या शरीराला आवश्यक असलेले घटक जर एकदम व्यवस्थित हवे असतील तर नक्कीच तुम्ही या सब्जाच्या बिया तुमच्या शरीरात वापरा। बघा, तुमच्या शरीराची एकदम छान अशी ग्रो होईल, त्वचा खूप छान होईल। त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये। तर आज आपण उन्हाळा स्पेशल असं या सब्जांच्या बियांचा उपयोग जो की आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहे, उन्हाळ्यात नाही तर वर्षभर हा सब्जांचा बियांचा तुम्ही सेवन केल्यास तुमच्या शरीराला एक ना अनेक असे फायदे होतील। तर तुम्ही नक्कीच या बिया तुमच्या आहारात वापरा किंवा याचं सेवन करा। तुम्ही बघा, खूप असे फायदे होतील। तर चला आपण बघूया सब्जेच्या बियाचे फायदे। तर सर्वात प्रथम सब्जाच्या बिया ह्या अशा प्रकारे दिसतात। शक्यतो ह्या अशा कच्च्या खात नाहीत, ह्या पाण्यामध्ये भिजवूनच खाव्या लागतात किंवा सरबतात टाकून कोणत्याही प्रकारच्या खातात। हे तुम्ही जर रात्री भिजत घालून सकाळी घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला खायच्या अगोदर 10 मिनिटं थंड पाण्यामध्ये टाकून नंतर पिला तरीही चालेल। अशा प्रकारे हे खातात। आता त्याचे फायदे आपण बघूया। सर्वात प्रथम ही सब्जाची बी तुम्ही बघू शकता किती छोटी अशी काळसर काळपट रंगाची असते। काय करायचं, सकाळी जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल, पोटावरची चरबी कमी करायची असेल तर सकाळी तुम्हाला रात्री ही सब्जाच्या बिया पाण्यामध्ये भिजत घालायच्या। त्या कशा प्रकारे भिजत घालायच्या मी तुम्हाला दाखवते। असा काचेचा, शक्यतो काचेचाच ग्लास वापरा। काचेच्या ग्लासमध्ये साधारणतः अर्धा चमचा होईल एवढी सब्जाची बिया घ्यायच्या। त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, थोडंसं वरती शिल्लक ठेवायचं कारण की या बिया नंतर भिजल्या जातात व फुगून वरती येतात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आता ह्या रात्रभर भिजत ठेवून सकाळी तुम्ही आमुषापोटी हे पाणी पिऊ शकता। सब्जाच्या बिया सकट प्यायचं, त्याच्याने काय होतं, तुमच्या पोटाची चरबी कमी होते व तुम्हाला एकदम फ्रेश ताजंतवानं वाटतं। नंतर जर तुमच्यातलं लोह, प्रोटीन या गोष्टी जर तुम्हाला कमी वाटत असल्या तर याच्या सेवनाने ही तुमचे प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम, तुमच्या शरीरात जे जे घटक कमतरता आहे ते सगळे याच्यातून भरून काढतात। मेन म्हणजे शरीरातील उष्णता कमी करतात, पोटात थंडावा निर्माण करतात। नंतर बीपी, शुगर असेल तर त्याची पातळी लेवलमध्ये ठेवतात। एक ना अनेक असे उपयोग या सब्जाचे बियाचे आहेत। तुम्ही बघू शकताय हे असे फुगले जातात। एक 10 मिनिटात याची प्रोसिजर पूर्ण होते। तुम्हाला जादाच फायदेशीर हवे असतील तर तुम्ही रात्रभर ठेवून सकाळी पाणी असंच पिऊ शकता। शक्यतो हे गार पाण्यातच पितात, गरम पाण्याचा वापर अजिबात करत नाहीत। याच्याने तुमचे रक्त वाढण्यास देखील मदत होते, पूर्ण शरीर थंड पडतं, डोळे देखील डोळ्याचे देखील आरोग्य छान राहते। अतिशय उपयुक्त आयुर्वेदिक असं हे सब्जाचे सेवन आहे। तुम्ही नक्कीच दिवसातून एकदा तरी सब्जा घ्यावा। तुम्हाला जर असं कोरडं पिवट याच्यात थोडंसं लिंबू आणि साखर पिळून ही तुम्ही पिऊ शकता। नसेल तर कोकम सरबत असेल त्याच्यात ही कोणताही सरबतात तुम्ही अर्धा चमचा टाकून सब्जा तुमच्या शरीरात घेऊ शकता। तुम्हाला जर सब्जाच्या बियाचा वापर तुमच्या शरीरात किंवा तुम्हाला थंडावा निर्माण करण्यासाठी घ्यायचा असेल तर नक्कीच रोज अर्धा चमचा तुम्ही सब्जा खावा। शक्यतो कोरडा खाऊ नका कारण की त्याच्याने तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी बिघडण्याची शक्यता असते। हा भिजवूनच खायचा कारण की हा जसं याला ओलावा निर्माण होईल तसं ते पाणी शोषून घेत असतं, त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ शकते। म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात तर याचे सेवन तुम्ही नक्कीच करा। तुमच्या शरीराला खूप असे
फायदे मिळतात. याच्याने तुमच्या केस देखील खूप सिल्की होतात. त्यामुळे नक्कीच या टिप्सचा तुम्हाला उपयोग होईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.